माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीविरोधात आता देशभरात निषेध व्यक्त केला जातोय। मुंबईतल्या जाधवांच्या घराबाहेर शेकडो लोकांनी मानवी साखळी बनवून सरकारकडे परत त्यांना आणण्याची मागणी केलेली आहे। पाकिस्तानचा निषेध करत हातामध्ये काळी पट्टी बांधून संदेशाचे फलक घेऊन ही मानवी साखळी तयार करण्यात आली। कुलभूषण जाधव यांच्या पवईतल्या घराबाहेर ही मानवी साखळी तयार करण्यात आली। भारतीय नौदलाचे पूर्व अधिकारी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानहून सुटका झाली पाहिजे म्हणून पवई या परिसरामध्ये लोकांनी मानव श्रृंखला काढली। आपण पाहू शकतो जे पवई रहिवासी आहेत त्याने एक मानव श्रृंखला बनवली आहे। आपण मानव श्रृंखलामध्ये पाहू शकतो त्यांच्या हातात काळा पट्टा आहे, तर बॅनर आणि लहान पोस्टर्सही आहे। पाकिस्तान सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत आहे। जशा पद्धतीने फक्त 1 वर्षाचा आत हे ट्रायल करून त्यांना शिक्षा दिली गेली आहे, मृत्यूदंड दिली गेली आहे। याच्या विरोधात आपण पाहू शकतो हा मानव श्रृंखला काढला गेलाय। आपल्यासोबत काही लोक आहेत, काय मत आहे, आपला काय विचार आहे कुलभूषण जाधव यांच्याशी कशा प्रकारे अन्याय झालेला आहे? न्यायालयाने त्यांच्या जी सजा सुनावली त्याचा निषेध करतो। भारत सरकारला मी विनंती करतो की लवकरात लवकर आपल्या शक्ती लावून कुलभूषण जाधव यांना सोडलं पाहिजे। कुलभूषण जाधवना जे हे करतात, जे चाललंय ते कोणालाही मान्य नाही आणि ही साखळी आहे, ही साखळी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत घडकेल 2 दिवसामध्ये। पाहत राहा तुम्ही, हे फक्त जे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून हा माणूस आवाज उचलत आहे आणि ही पवईची शान आहे आमच्या, म्हणून पवईच्या अगोदर सुरुवात पवईच्या लोकांनी केलेली आहे। मुझे लगता है कि भारत सरकार को अपने ऐसे लोगों के लिए सख्त कदम उठाने चाहिए, उनको पाकिस्तान से बात करनी चाहिए और उसकी फांसी को रद्द करने के लिए उनकी जो भी वो कर सकते उनको करना चाहिए, मेरा ऐसा मानना है। खूप खूप धन्यवाद। तर लोकांची मागणी आहे की भारत सरकारला मोठा पाऊल उचललं पाहिजे आणि कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणलं पाहिजे। पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आपली साखळी जे एक एकता आहे, एकात्मता आहे ते दाखवण्यासाठी लोक इकडे जमा झालेले आहेत। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई।